जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण गणिती क्रिया यातला नियम 3 बघणार आहोत. ठीक आहे. नियम 3 काय होता मित्रांनो? आपण नियम 2 बघितलेला आहे. नियम 1 आणि नियम 2 या गोष्टी पाहिलेल्या होत्या. आता नियम 3 काय होता की इथे बेरीज आणि वजाबाकी, ठीक आहे, गुणाकार भागाकार ही चारही चिन्ह दिलेले असतील. बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार ही चारही चिन्ह दिलेले असतील, परंतु यामध्ये कंस नसणार. बरोबर आहे. नियम 3 काय होता? नियम 3 की या नियमात बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सर्व चिन्ह वापरले जातील. हे सर्व चिन्हांचा वापर असेल मात्र यामध्ये कंस नसतो. ठीक आहे. मग इथे आपल्याला स्वतःला कंस टाकावा लागतो. ठीक आहे ना? नसतो अशा प्रश्नाकरिता लिहून घ्या. अशा प्रश्नाकरिता असे प्रश्न सोडविताना स्वतः कंस करावे. कधीपर्यंत कंस करावे? ठीक आहे. कधीपर्यंत? बेरीज वजाबाकी येईपर्यंत. कधीपर्यंत कंस करायचे? बेरीज वजाबाकी येईपर्यंत. ठीक आहे. हा नियम 3 आहे. यालाच काय म्हणतात मित्रांनो? पदावली. काय म्हणतात? पदावली. लक्षात येत आहे? यालाच पदावली म्हणतात. यालाच काय म्हणतात? पदावली म्हणतात. ठीक आहे. तर हे लिहून घ्या. आपण नियम 3 बघूया. आता बघा, जे विद्यार्थी डायरेक्ट हा व्हिडिओ बघत असणार अशा विद्यार्थ्यांना सूचना आहे की मित्रांनो, तुम्ही आधी ना स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन आधी गणितीय क्रिया, गणितातले जे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारातले जे नियम आहे ते नियम तुम्ही आधी प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे तुम्हाला ही आता अवघड लेवलचे प्रश्न जे की परीक्षेला विचारले जातात हे समजतील. ठीक आहे. आणि जर तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, तो चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. जे प्रश्न समजत नसतील ते तुम्ही कमेंटमध्ये विचारा. नक्कीच तुम्हाला तुमच्या डाऊट जे असतील ते क्लिअर करून देण्यात येईल. ठीक आहे. तर बघा, आता पहिला प्रश्न काय मित्रांनो, इथे 9 गुणिले 9 अधिक 9 भागिले 9 वजा 9 बरोबर किती? मग मित्रांनो, आपण इथे काय बघितलं की बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सर्व चिन्हांचा वापर असेल मात्र यामध्ये कंस नसतो. असे प्रश्न सोडताना स्वतः कंस करावे बेरीज वजाबाकी येईपर्यंत. लक्षात येतंय का? आता इथे कंस कसा करायचा? तर बघा, 9 गुणिले 9. लक्षात येतंय का? 9 गुणिले 9 अधिक 9 भागिले 9 वजा 9. लक्षात येतंय का? या पद्धतीने कंस करून घ्या. मग आता प्रश्न सोडवताना कसा सोडवायचा? तर बघा, 9 गुणिले 9 किती होणार? नम 81 अधिक जसेचे तसे 9 भागिले 9 किती होणार? 9 1 9 वजा 9. लक्षात येतंय का? वजा 9. आता बघा, या संख्येचं चिन्ह पण धन आहे, या संख्येचंही चिन्ह धन आहे. ठीक आहे ना? मग आधी यांची बेरीज करून घ्या. 81 अधिक 1 किती होणार? 82. मग हा वजा जसंच तसे वजा 9. लक्षात येतंय का? मग आता 82 मधून 9 गेले तर बघा 2 मधनं 9 जात नाही, म्हणून काय करू? शेजारच्याकडनं एक उसने घेऊ. संख्या तयार होणार 12. 12 मधून 9 गेले तर किती येतात? 12 मधून 9 गेले तर 3. जो हातच्याचा एक घेतला तो रिटर्न केला. मग 8 मधून 1 गेला तर किती येणार? 7. म्हणजे मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय? 73 आहे. लक्षात येतंय का? मग या पद्धतीने आपल्याला कंस करायचं. कंस कसा करणार? बेरीज आणि वजाबाकी येईपर्यंत कंस करत राहायचंय. लक्षात येतंय का? चला आता दुसरा प्रश्न बघूया. दुसरा प्रश्न काय आहे? तर बघा, 12 गुणिले 12 वजा 18 भागिले 2 अधिक 8 बरोबर किती? मित्रांनो, हे प्रश्न परीक्षेला विचारले जातात म्हणून हे प्रश्न समजून घ्या. ठीक आहे. आता बघा, याचं कंस कसं करणार? 12 गुणिले 12 पहिला कंस, नंतर वजा तसंच ठेवा, 18 भागिले 2 याचा एक कंस करून टाका, अधिक तसंच ठेवा आणि शेवटी कंसात 8. ठीक आहे. आता सोडवताना काय करा? 12 गुणिले 12 किती होतात? 144 वजा 18 भागिले 2 किती होतील? 9 अधिक तसाच ठेवा आणि हा 8. ठीक आहे. मग 144 मधून 9 वजा केल्यानंतर किती येणार? 144 मधून 9 वजा केल्यानंतर 14 मधून 9 गेले 5. आता 14 कसे तयार होत आहे? तर बघा, काही विद्यार्थी नवीन असतील त्यांना समजणार नाही. 144 वजा 9 करायचे आपल्याला. बरोबर आहे. मग आता 4 मधनं 9 जात नाही, म्हणून शेजारच्याकडनं एक उसनं घेतला आपण तर संख्या तयार होते 14. 14 मधून 9 गेले 5. शेजारचा जो एक घेतलेला तो रिटर्न केला, म्हणजे 4 मधनं 1 गेला 3 आणि हा एक तसाच. किती येणार? 135. लक्षात येते का? 135. आता इकडे काय आहे? 8. 135 अधिक 8. 8 आणि 5
1300, 8 आणि 5 1300, 3 हातच्या 1 3 आणि 1 4 आणि हा एक इकडे, म्हणजे याचं उत्तर किती येणार 143. तर बघू मित्रांनो, आता आपण म्हणजे हे पण काही सोपे लेवलचे प्रश्न नाहीये, ठीक आहे, अवघडच मानले जातं या प्रश्नांना. नाही, अजून यापेक्षाही पुढचे अवघड लेवलचे जे प्रश्न आहेत ते पण बघूया आपण. चला मित्रांनो, आता त्याच्या पुढच्या अवघड लेवलचे अजून प्रश्न बघूया आपण. मी तुम्हाला एक गोष्ट मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की बेरीज वजाबाकी करताना डावीकडनं उजवीकडे जायचं आपल्याला, बरोबर आहे. मग पदावलीमध्ये पण आपण काय करतोय, जे कंस टाकतोय, बरोबर आहे ना. कंस कधीपर्यंत टाकतोय, जोपर्यंत बेरीज आणि वजाबाकी लक्षात येते ना, बेरीज आणि वजाबाकी येत नाही तोपर्यंत आपण कंस टाकतोय. मग बेरीज आणि वजाबाकी येईपर्यंत कंस टाकतोय, याचा अर्थ आपल्याला डावीकडनं उजवीकडेच गणित सोडवावं लागणार आहे. लक्षात येत आहे. तर मित्रांनो, बघूया आता इथे पदावलीमध्ये तिसरा प्रश्न, जो की अजून थोडासा अवघड आहे, ठीक आहे. तो यामध्ये काय आहे, तर आधी कंस टाकून घेऊ आपण, ठीक आहे. आणि कंस कधीपर्यंत टाकायचं, जोपर्यंत प्रश्नामध्ये बेरीज आणि वजाबाकी येत नाही तोपर्यंत कंस टाकायचा आहे. तर बघा आता 26 × 2, ठीक आहे ना, इथे एक कंस टाकून घ्या. नंतर वजा 216 × 3 / 27. आता याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी चिन्ह नाही, म्हणून याला काय करा, एकत्र टाकून द्या. त्याच्यानंतर अधिक 98/7. लक्षात येत आहे. मग बघा आता इथे बेरीज येऊन गेलेली आहे, ठीक आहे ना. इथे बेरीज सॉरी, इथे वजा वजा हा चिन्ह आलेला आहे, इथे अधिक आलेला आहे. म्हणजे आता आपण बेरीज आणि वजाबाकी, ठीक आहे ना, किंवा वजा आणि बेरीज हे चिन्ह येईपर्यंत आपण कंस करून घेतलेले आहे. मग सोडताना पुन्हा डावीकडनं उजवीकडे जाऊ आपण. तर बघा 26 दुने किती होणार, 52. हा वजा चिन्ह जसंच तसे. आता इकडे काय 216 × 3 / 27, बरोबर. नंतर हा अधिक जसाच्या तसे. नंतर 98/7, ठीक आहे ना. तर आता 98/7 आपण तिथेच ते कॅल्क्युलेशन करून घेऊ, म्हणजे एक स्टेप आपली कमी होऊन जाणार आहे. तर बघा 26 दुने 52, जसं इथे याला सोडून घेतलं तसं याला पण आपण इकडे सोडून घेऊ. आता इथे ही संख्या का खाली मांडली, की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की नेमकं गुणाकार आणि भागाकार कोणत्या संख्येचा कसा केलेला आहे, म्हणून ही संख्या मी खाली उतरून घेतलेली आहे. तर बघा आता 216 आहे, मग 216 × 3/27. मग काय करायचं, 3 3 1 3, 9 3 27, मग 9 1 9, 9 दुने 18, उरले किती, 21 मधनं 18 गेले तर उरले 3, म्हणजे संख्या तयार होणार 36, बरोबर आहे. मग 9 चोक 36. आता याचंही कॅल्क्युलेशन झालं, बरोबर आहे. मग आता राहिलं काय, 98/7. मग हा अधिक चिन्ह जसाच तसे घेतलाय आपण. मग 98/7, मग 7 1 7, उरले किती 1, इकडे संख्या सॉरी उरले किती 2, बरोबर ना. 7 1 7, 9 मधून 7 वजा केले तो 2 उरताय. मग हे 2 इथे दिल्यानंतर संख्या तयार होणार 28. मग 7 चोक 28. आता संख्या बघा काय काय राहिल्या मित्रांनो, तर 52 वजा 24 अधिक 14. लक्षात येत आहे का. आता एवढ्या संख्या राहिल्या ना. मग काय करू, 24 वजा 52 वजा 24 केल्यानंतर काय येणार, तर बघा 12 मधनं 4 गेले 8, या 12 मधनं 4 गेले 8, 12 मधनं 4 कसे जातात बघा, हा 2 आहे, या 2 मधनं 4 जात नाही, म्हणून शेजारच्याकडनं एक संख्या एक उसनं घेतला आपण, ठीक आहे. एक उसनं घेतल्यानंतर संख्या तयार होते 12, 12 मधून 4 गेले 8, नंतर जो एक घेतलेला तो रिटर्न दिला, मग 5 मधून 3 गेले तर किती उरत आहे 2, बरोबर आहे 2. आता इकडे मग राहिलं काय, हे पण झालेलं. आता राहिलं काय, अधिक जसाच तसे हा 14. लक्षात आहे. मग 8 आणि 4 12, 2 हातच्यास 1, मग हातच्याचा 1 आणि हा 2 3 आणि हा 1 4, म्हणजे उत्तर काय आलं 42. लक्षात येत आहे. आपण काय कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगतोय ती गोष्ट, की पदावलीमध्ये काय करायचंय, आपल्याला कंचे भागूभेवच्या नियमाने सोडवायचं नाही, एकदम सोप्या पद्धतीने सोडवायचं. सोप्या पद्धतीने कसं सोडवणार, की कंस करून घ्यायचे. कंस कधीपर्यंत काय करायचं, बेरीज आणि वजाबाकीचे जोपर्यंत चिन्ह येत नाही तोपर्यंत कंस करून घ्यायचं. म्हणून आपल्याला कंचे भागूभेवच्या किंवा बॉडमासच्या नियमाने सोडवायची गरज नाहीये. अगदी सोप्या पद्धतीने आपण सोडवतोय सर्व प्रश्न, ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. पुढचा प्रश्न काय आहे, 78 अधिक 78 भागिले 6 वजा 15 भागिले 3 गुणिले 4 बरोबर किती. तर आता याला पुन्हा आपण कंस करून घेऊ. मग कंस कुठे कुठे होणार, हा 78 सिंगल आहे, बरोबर की नाही. हा 78 अधिक 78 भागिले 6, बरोबर आहे, 78 भागिले 6. मग बघा इथे धनचिन्ह आलेलं आहे, इकडे ऋण चिन्ह आहे. त्यानंतर 15 भागिले 3 गुणिले 4. आता याच्यामध्ये अधिक किंवा वजाचं चिन्ह नव्हतं, म्हणून या तिघांना आपण एकत्र करून घेतलंय, ठीक आहे. आता बघा पुढची प्रोसेस काय करायची मित्रांनो, तर 78 आहे ना, हा 78 जसाच्या तसे उतरून घ्या, ठीक आहे. 78 तसा उतरून घ्या. नंतर हा अधिक चिन्ह आहे तो तसाच. नंतर बघा 78 भागिले 6 करू, मग 6 1 6, उरला एक इकडे दिल्यानंतर संख्या तयार होते 13, बरोबर की नाही. जर तुम्हाला 13चा पाडा पाठ राहिला तर डायरेक्ट तुम्ही करू शकता 13 × 78 म्हणून, बरोबर आहे. मग 7 3 18,
मग हा वजा चिन्ह जसंच तसे. आता बघा इकडे काय राहिलेलं 15/3 गुणाकारात 4. मग काय आपण त्याला मांडून घेऊ खाली, म्हणजे कोणत्या संख्येचं कोणासोबत काय करतोय तुमच्या लक्षात येण्यासाठी मी तुम्हाला मांडून दाखवतोय. मग 15/3, 15/3 गुणाकार हा तसाच आहे म्हणून गुणाकारात 4 बरोबर आहे. मग आता बघ 3 एक 3, 3 5 15. आता काय राहिलं 5 गुणिले 4, मग 5 चोक किती होणार? इकडे अजून एक स्टेप करून दाखवतो बघ. 78 अधिक 13, हा वजा जसे तसे, 5 चोक 20 बरोबर आहे. मग आता पुढे बघा 78 अधिक 13 वजा 20. तर काय करू आपण, आधी 78 अधिक 13 किती होतात ते बघा. तर बघा 8 आणि 3 11शी 1, 5 1 बरोबर आहे. 7 आणि 2 9 वजा 20 बरोबर आहे. आता बघा 91 मधून 20 गेले तर किती होतात? 91 मधून 20 गेले तर 71. लक्षात येत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय मित्रांनो? 71. लक्षात येत आहे. जर तुम्हाला मित्रांनो हा प्रश्न समजला नसेल तर पुन्हा तुम्ही व्हिडिओला मागे जा आणि पुन्हा रिपीट मध्ये तो प्रश्न पाहून घ्या. आणि मी अगदी सोप्या पद्धतीने सांगतोय, कारण याला जर कंचे भागोभागचे नियम लावले ना तर तुमचं अजून कन्फ्युजन वाढणार आहे. म्हणून मी पदावलीला ना अगदी सोपा नियम एक सांगितलाय. काय होतं की या प्रश्नामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे चारही चिन्ह दिलेले असतील, पण कंस नसेल. मग कंस नसला म्हणजेच पदावली बरोबर आहे ना. मग पदावलीसाठी काय करायचं की आपण स्वतः कंस टाकायचे आणि कंस टाकल्यानंतर जोपर्यंत कंस कधीपर्यंत टाकायचे, बेरीज आणि वजाबाकी येईपर्यंत. ठीक आहे, बेरीज वजाबाकी येईपर्यंत आपण कंस टाकून आणि मग जी प्रोसेस होती गुणाकार, भागाकार, वजाबाकी, त्या गोष्टी आपण केलेल्या. पण इथे कंचे भागीभागचा नियम लावलेला नाही. आपण डावीकडनं उजवीकडे सोडवतोय का? कारण नियम 2 मध्ये मी तुम्हाला समजून सांगितलेलं होतं की डावीकडून उजवीकडे सोडवत जायचं. जेव्हा प्रश्नामध्ये फक्त बेरीज आणि वजाबाकी चिन्ह असतील, आपण कंस टाकून बेरीज वजाबाकीचाच नियम तयार करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता अजून या पुढचे अवघड लेवलचे प्रश्न बघूया आपण. चला मित्रांनो, आता अजून सर्वात अवघड लेवलचे जे गणित आहेत पदावलीमध्ये ते बघूया आपण. ठीक आहे. तर बघा प्रश्न काय मित्रांनो, पाचवा प्रश्न. 75 गुणिले 8 भागिले 15 गुणिले 3 वजा 21 भागिले 3 गुणिले 5 भागिले 7 अधिक 12 भागिले 4 गुणिले 2. मित्रांनो एवढा मोठा प्रश्न. आता परीक्षेला जर असे प्रश्न आले तर काही काही विद्यार्थी काय करतात, एवढा मोठा प्रश्न आहे बरोबर की नाही, मग हा प्रश्न बघूनच ते घाबरून जातात आणि प्रश्नाला डायरेक्ट स्किप करतात आणि कदाचित तेवढाच एका मार्काने त्यांचा रिझल्ट पण जातो. ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे असे प्रश्न जरी आले मित्रांनो तर टेन्शन घ्यायचं नाही, ताण घ्यायचं नाही. मी तुम्हाला पुन्हा तोच नियम, तिसरा नियम जो सांगितलेला त्याच नियमाने मी तुम्हाला समजून देतो. काय करायचं, बेरीज आणि वजाबाकीचे चिन्ह येईपर्यंत ब्रॅकेट करा. ब्रॅकेट केल्यानंतर मग पुन्हा डावीकडनं उजवीकडे प्रश्न सोडवायचा आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण बघूया. ठीक आहे. तर बघा आता इथे बेरीज वजाबाकीचे चिन्ह कुठे आधी ते पाहून घ्या. बघा इथे वजाबाकी आहे, त्यानंतर इथे अधिक आहे बरोबर की नाही, म्हणजे याच्यात 3 कंस होतील. मग काय करू आपण, 75 गुणिले 8 भागिले 15 गुणिले 3 हा पहिला कंस झाला बरोबर आहे. नंतर काय इथे वजा आहे बरोबर ना, इथे काय होतं वजा होता. त्यानंतर मग 21 हा इथे वजा आहे. हा थोडस मी ब्रॅकेट पुसून इकडे करून देतो. ठीक आहे. आता बघा कंसात पुन्हा 21 भागिले 3 गुणिले 5 भागिले 7. आता इथे अधिक आहे ना म्हणून काय करू, इथे एक ब्रॅकेट टाकून देऊ. मग हा अधिक सोडून द्या, म्हणजे अधिक जसाच तसे. मग 12 भागिले 4 गुणिले 2. लक्षात येतंय. आता असा ब्रॅकेट तयार झालेला आहे. मग आता आपण काय करू याला, तर बघा प्रश्न सोडवताना काय करू, 75 गुणिले 8. मग 75 जसं आहे तसंच लिहा, 75 गुणिले 8. आता 8 ला भागिले 15 आहे ना म्हणून भागिले 15 करून घ्या. लक्षात येत आहे. मग त्याच्या पुढे काय गुणिले 3 आहे ना, तर गुणिले 3 आणि हा कंस असा टाकून घ्या. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला नेमकं कोणत्या संख्येशी कोणाचं भागाकार, कोणाचं कोणत्या संख्येशी गुणाकार करायचंय ते समजून जाईल. मग हा वजा चिन्ह जसेच तसे लिहा मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर हा 21 भागिले 3 आहे, मग त्याला पुन्हा कंसात लिहा 21 भागिले 3 आहे ना म्हणून छेदात 3. आता गुणाकारात तसाच जसं गुणिले चिन्ह तसंच गुणिले घेतला आपण. नंतर 5 भागिले 7 आहे, मग 5 भागिले 7 आणि हा कंस पूर्ण. त्याच्यानंतर काय अधिक आहे ना म्हणून अधिक घेऊन घेतला. आता बघा 12 भागिले 4, पुन्हा कंसात 12 भागिले म्हटलेलं म्हणून छेदात 4 आणि गुणाकारात 2. लक्षात येत आहे. आता आपण या प्रश्नाची मांडणी या पद्धतीने करून घेतलेली. ठीक आहे. बरोबर किती, आता काय करू आपण याचं कॅल्क्युलेशन करू. मग बघा 15 एक 15, 15 5 75. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या कंसात बघा 7 एक, चला असं सोडू आपण, 3 एक 3 ते 7, 3 7 21 बरोबर आहे. मग त्यानंतर हा 7 कॅन्सल, हा 7 कॅन्सल बरोबर. 7 एक 7, 7 एक 7. 1 गुणिले 5 केलं तर या कंसात फक्त 5 राहत आहे. लक्षात येत आहे. पुन्हा अधिक 4 त्रिक 4 एक 4, 4 त्रिक 12. 3 गुणिले 2 केल्यानंतर इथे काय येणार या कंसात 6. लक्षात येत आहे. या कंसात काय येणार 6. मग आता राहिलेल्या संख्या कोणत्या आहेत त्या बघूया आपण. तर बघा इकडे 5 गुणिले 8 गुणिले 3 आहे. लक्षात येतं का, या कंसात काय 5 गुणिले 8 गुणिले 3. पुन्हा कंस पूर्ण, त्यानंतर वजा चिन्ह तसाच.
इकडे काय या कंसात फक्त 5 आहे, बरोबर की नाही? त्यानंतर अधिक चिन्ह तसाच आणि इथे काय राहिलेलं या कंसात 3 गुणिले 2 केल्यानंतर 6 येतोय, बरोबर की नाही? असं करून घेऊ चला आपण 3 गुणिले 2 ठीक आहे, बरोबर किती? मग आता काय 8 पंचे 40, 40 त्रिक 120 नंतर वजा चिन्ह तसाच हा 5 वजा 5 बरोबर आहे. त्यानंतर अधिक 3 दुने 6 मित्रांनो 120 मधून 5 गेले तर किती होणार? 115 115 अधिक 6 केल्यानंतर काय होणार? 115 अधिक 6 121 लक्षात येत आहे? तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण या या प्रश्नाला सोडवलेलं कुठलाच कंचे भागविभेदचा नियम न लावता लक्षात येत आहे? आता बघा दुसरा प्रश्न काय आहे? दुसरा प्रश्न पण तसाच अवघड लेवलचा आहे ठीक आहे ना, पण याला एकदम याच पद्धतीने सोपं करून आपण सोडू ठीक आहे. तर बघा प्रश्न काय यासाठी पण एक गोष्ट आहे मित्रांनो, जसं मी तुम्हाला बेसिक मध्ये बोललेलो आहे काय की असे प्रश्न सोडवताना किंवा गणितासाठी याच्या पुढे पण तुम्हाला काय लागणार आहे? वर्गपाठ पाहिजे ठीक आहे. त्यानंतर घनपाठ पाहिजे, पाढेपाठ पाहिजे. एक ते कमीत कमी 30 पर्यंत तरी पाढेपाठ करून घ्या. जर खरोखर तुमचे स्वप्न आहे मित्रांनो, तर एक ते 30 पर्यंतचे पाढेपाठ करणं काही विशेष नाही. दिवसाला तुम्ही 2 जरी पाढे केले ना, तर नॉर्मल 10 पर्यंत प्रत्येकालाच पाठ असतो, बरोबर की नाही? पण 11 ते 20 पर्यंत तुम्हाला 11 ते 30 पर्यंत पाठ करायचे. मग 11 ते 30 पर्यंत फक्त किती पाढे? 20 पाढे. मग दिवसाला 2 जरी पाठ केले तरी 10 दिवसात तुम्हाला 30 पर्यंत पाढे पाठ होऊन जातात. जर खरोखर तुमचे स्वप्न वर्दी किंवा सरकारी नोकरी असेल तर. आणि मित्रांनो ही नोकरी फक्त एक पोट भरायचं साधन नाहीये. जर तुम्ही सरकारी नोकरीला किंवा वर्दीत असणार तर याच्याने तुमच्या आई वडिलांची समाजात एक मान पण उंचवली जाते, बरोबर की नाही? तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा एक दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणून काय करायचं? स्वप्न बघताय, मेहनत करताय, मग पाढी पाठ करून टाका ना. ठीक आहे, जेणेकरून अशा अवघड लेवलचे गणित पण तुम्हाला सोपे वाटतात. ठीक आहे, आता बघा चला पुढचा प्रश्न काय? 95 गुणिले 18 भागिले 19 मग इथे अधिक चिन्ह आहे म्हणजे हा एक कंस इथे टाकून द्या. ठीक आहे. त्यानंतर 115 गुणिले 13 भागिले 23 मग इथे वजा चिन्ह आहे म्हणून इथे काय करू? एक कंस टाकून देऊ. त्यानंतर 91 गुणिले 7 भागिले 13 म्हणजे हा तिसरा कंस इथे टाकून देऊ. तर बघा आता याची पुन्हा आपण त्याच पद्धतीने मांडणी करून घेऊ की कोणाखाली कोण आहे, म्हणजे आपल्याला कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येसोबत गुणाकार करावा लागणार आहे, कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येसोबत भागाकार करावा लागणार आहे. तर याला आता आपण याची व्यवस्थित मांडणी करून घेऊ किंवा डायरेक्ट जरी तुम्ही सोडवलं तरी सोडू शकता, पण मी समजून देण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने मांडणी करून देतोय. पण याच्यासाठी जेवढी तुमची प्रॅक्टिस जास्त असेल त्याच तुम्ही मांडणी न करता डायरेक्ट जागेवरच कापाकापी करू शकता. पण नियम तोच लक्षात ठेवायचा की कंस टाकायचे आहे आणि डावीकडनं उजवीकडे सोडवायचं. पण कंस कसे टाकायचे की बेरीज आणि वजाबाकी चिन्ह येईपर्यंत. ही गोष्ट पदावलीमध्ये विसरू नका. जर ही गोष्ट तुमच्या लक्षात राहिली पदावलीसाठी तर तुम्हाला कंचे भागू बेव ठीक आहे ना, कंचे भागू बेव ठीक आहे ना. म्हणजेच काय? क म्हणजे कंस, चे म्हणजे गुणाकार, चे चा ची च्या याचा अर्थ गणितात असतो गुणाकार, भा म्हणजे भागाकार, गु म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज, व म्हणजे वजाबाकी. आणि यामध्ये असंच आपल्याला डावीकडनं उजवीकडे जावं लागतं ठीक आहे ना. म्हणजेच काय की प्रश्न सोडवताना आधी काय सोडवायचं काय नाही सोडवायचं ते आपण बोर्ड माउस मध्ये बघूया. कंचे भागू मी पुढचं लेक्चर तेच घेणार आहे. त्यामध्ये पण सोप्यापासून तर अवघड लेवल पर्यंतचे आपण प्रश्न बघू आणि परीक्षेला जेवढे प्रश्न येतात त्यातला एकही प्रश्न आपण स्किप होऊ देणार नाही. असे सर्व प्रश्न बघून घेऊया ठीक आहे. तर बघा आता सांगायचं तात्पर्य काय आहे की बेरीज वजाबाकीचं चिन्ह येईपर्यंत तुम्ही पुन्हा मग कंस टाकून घ्या. आता बघा 95 गुणिले 18 भागिले 19 मग हा 95 तसाच लिहा. 95 गुणिले 18 आहे ना म्हणून गुणिले 18 करा. छेदा भागिले भागिले 19 आहे ना तर भागिले 18च्या छेदात 19 करून घ्या. नंतर कंस पूर्ण करा ठीक आहे. त्यानंतर अधिक चिन्ह आहे तसाच लिहा. आता 115 गुणिले 13 मग कंसात लिहा 115 गुणिले 13 आणि भागिले 23 आहे ना म्हणून छेदात 23 लिहून घ्या मित्रांनो. त्यानंतर पुन्हा कंस पूर्ण करा. त्यानंतर इकडे वजा. आता कंसात 91 गुणिले 7 भागिले 13 लक्षात येतंय का? 91 गुणिले 7 भागिले 13 बरोबर किती? आता बघा याच्याने तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येसोबत गुणाकार करायचा आणि कोणत्या संख्येचा कोणत्या संख्येसोबत भागाकार करायचा ठीक आहे. तर बघा 19 एक 19 19 पंचे 95 बरोबर आहे. मग या कंसात काय राहिले? 5 गुणिले 18 राहिलेलं आहे बरोबर आहे. मग आता इकडे 23 23 एक 23 23 पाचा होतात 115 बरोबर आहे. मग इकडे काय राहील? 13 गुणिले 5 नंतर वजा 91 गुणिले 7 म्हणजे इकडे काय होणार? 13 एक 13 13 साते 91 बरोबर आहे. मग इकडे काय राहिलं? 7 गुणिले 7. आता बघा 18 गुणिले 5 केल्यानंतर किती येणार? 90 अधिक इकडे काय आहे? 13 गुणिले 5 13 पाचशे 65 नंतर हा वजा चिन्ह आहे म्हणून वजा चिन्ह तसाच आणि इकडे काय 7 गुणिले 7 किती होणार? 49. त्यानंतर आता पुढची स्टेप काय आहे? यांची बेरीज करायची. 5 आणि 0 किती होणार? 5 9 आणि 6 किती होत आहे? 15 वजा 49 लक्षात येत आहे? वजा 49. आता 115 वजा 49 इकडे मी थोडं वरती घेतो ठीक आहे. लक्ष द्या 115 वजा 49 115 वजा 49 मग आता या 5 मधनं 9 जात नाही बरोबर की नाही? बरं मी असं तुम्हाला आहे ना
त्याची उभी मांडणी करून दाखवून देतो. 49. तर बघा या 15 मधून 9 जात नाही, सॉरी 5 9 जात नाही म्हणून शेजारच्याकडनं एक संख्या घेतली, एक उसने घेतलं, मग संख्या तयार होते 15. 15 मधून 9 गेले 6, बरोबर आहे. नंतर घेतलेला एक इकडे रिटर्न केला, मग एक मधनं 5 जाणार नाही म्हणून शेजारच्याकडनं एक उसने घेतला, बरोबर. मग संख्या काय तयार होणार? 11. 11 मधून 5 गेले तर, सॉरी 11 मधून 5 गेले तर किती येणार? 6. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 66. ठीक आहे. काही चुकलंय का वजाबाकीमध्ये? एकदा पुन्हा कन्फर्म करून घ्या. तर बघा 115, बरोबर ना. 115 मधून, सॉरी काहीतरी चुकलंय. 115 आधी यांची बेरीज 90 आणि 65, 96, सॉरी यांची बेरीज चुकली का रे? एक मिनिट हा. 90 अधिक 65, 90 अधिक 65 हा 5 आणि 6 9 15, सॉरी हा 155 होत आहे. ठीक आहे. 155 याची बेरीज 155 होते, बरोबर आहे. 65 अधिक 90, सॉरी बेरीज चुकली होती. तर 155, आता 155 वजा आपल्याला किती होते? 155 वजा 7 7 49 होत आहे. मग काय करू? 155 वजा 49, लक्षात येत आहे का? मग 15 मधून 9 गेले 6, इकडचा जो एक उसने घेतलेला तो इकडे दिला, 5 5 गेले 0 आणि हा एक जसाच तसे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय येणार? 106. काय येणार? 155 वजा 49 बरोबर 106. लक्षात येत आहे? तर मित्रांनो बघा, अशा अवघड लेवलची गणित आपण अगदी सोप्या पद्धतीने सोडू शकतो. तर लक्षात ठेवायचं आहे की नियम तिसरा काय होता? ठीक आहे ना. तर तुम्हाला जर अजून याच्या पुढचे अवघड लेवलचे गणित पाहिजे असतील तर मी प्रॅक्टिसला 2 प्रश्न देऊन देतोय. तुम्ही त्या प्रश्नांची उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. ठीक आहे. तर बघा पहिला प्रश्न या ठिकाणी मी बदल करून देतोय. प्रश्न काय आहे तर लक्ष द्या. 75 गुणिले 10 भागिले 15 गुणिले 4. ठीक आहे. पॉइंट मध्ये पण उत्तर येऊ शकतात. ठीक आहे. याचे उत्तर पॉइंट मध्ये पण येऊ शकतात, कंस वगैरे तुम्ही टाकून घेशाल. ठीक आहे ना. त्यानंतर ही संख्या तशीच ठेवा, पुढची संख्या तशीच ठेवा. लक्षात येत आहे? उत्तर कदाचित पॉइंट मध्ये पण येऊ शकतो. तर तुम्ही या एका प्रश्नाचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. तर मित्रांनो आज पदावलीमध्ये इथेच थांबूया आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.